कसं आहे मित्रांनो, कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत महाकाल बोलवत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे कोणीच जाऊ शकत. असं म्हणतात की काळ आणि वेळ आली की ते स्वतः तुम्हाला बोलून घेतात. तर 2025 मध्ये माझा काळ पण आला आणि वेळ पण आली आणि जीवनामध्ये पहिल्यांदाच मी चाललो महाकालचे दर्शन घ्यायला. मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आता तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही कशासाठी आल्या, थंबनेल बघल्यात असाल. हौजारा उज्जैन ते म्हणतात ना, महाकाल का बुलावा आना चाहिए. बस दिस इज टाइम. केदार को आधार महादेव का आणि बुलावा आ गया अपना. 2024 ची सुरुवातच करायची होती आपल्याला उज्जैनचे दर्शन घेऊन. टप्पत सांगतो ते 2024 मध्ये जानेवारी मध्ये जाणार होतं, जाणं झालं नाही. आणि 2024 पुरं भाऊ खतरनाक गेलं. एकतर कामधंदा काय नव्हता आणि बाकी इथून मी पहिली वेळेस आहे, आवड्या बी पहिली वेळेस चाललं. पहिल्यांदा चालल्या, काय होणार आहे काय माहित नाही, पण जे होईल ते बघू, चांगलंच होईल. 2025 ची सुरुवात. बाय. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. बहुत एक्साइटेड हूँ. कितने दिनों के बाद मुहूर्त आ चुका है, तो आज बोलते ना टाइम आना पड़ता. टाइम आ गया अपना. अरे महाकाल को मिलने का टाइम आ गया. क्या बोलता, बुलावा आ चुका है. जाके आता. तो आप डायरेक्ट उज्जैन को मिलते हैं. केदार भाई हाँ, मैं नहीं आ रहा. हाँ, तुम ब्लॉग देखो. आओ. आम्हाला सोडायला रवी सर आणि विशाल सर आलेत. हळू जा, जमाना या, आम्हाला घेऊन या तिथून प्रसाद बिरसाद काहीतरी. रवी सरचं लग्न आहे, सुखरूप यावं लागते वापस. नवरदेव जा भोले बाबा तुझे प्रसाद घेऊन या आम्हाला. चला बाय बाय. तिरुपतीला आपण सोबत गेल त्या. फर्स्ट टाइम होता ना ते बी. हे बी फर्स्ट टाइम भाऊ आम्ही सोबत चालल्या. फर्स्ट टाइम कुठे जावं. अरे सगळीकडे जाऊ, दोघं जाऊ ताम सगळे. यशपुरांचा डब्बा आहे नेहमी आता हुडकाले. तंदूर रोटी आणि ही वांग्याची भाजी विशाल सरच्या ढाब्याहून आली आपल्याला. जय महाराष्ट्र. जेवून झोपून डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटू जाणार. सध्या तर काही नाही, आता झोपायचा विषय. गुड नाईट, सी यू टुमॉरो. The next morning. लय पानचट. पानचट म्हणजे पानचट. कटाळून आखरीला बाई आल्या बाई मायला बरं झालं. चूक केल्या की मात्र चूक केल्या की लय मोठी चूक. म्हणजे आमचा पुरा एक दिवसच वेस्ट गेलाय. काय सांगाव तुम्हाला आता, दुग्धर पिढा. आम्ही ही बाई बोलू दे ना गेली. आता काय सांगाव आम्ही जे चूक आईच्या आईला. कहाँ जाएंगे, ऑटो वाले म्हणाले कहाँ जाएंगे, कहाँ जाएंगे, यहाँ तो आए हैं महाकाल से मिलने, कहाँ जाएंगे आप. हाँ, चूक केल्या मात्र भाऊ, लय मोठी चूक केल्या. पहिलंच सांगितलं असतं ना पाटील, तिथं आपण उतरले असतं माहिती. अरे मी तुम्हाला सविस्तर नंतर सांगतो, पण आम्ही जे चुका करायला ते तुम्ही करू नका. तर हप्त्याला एकदा नांदेड ते उज्जैनची ट्रेन जाते. त्या ट्रेनची तिकीट मला 1 महिना पहिलेही भेटणार गेली. फुल बुक होती ट्रेन ती. मी म्हणलं आताही जाणं होईना आपलं, पण माझ्यासोबत दैवी घटना घडत राहतात. और महादेव की कृपा से हैदराबाद जयपूर ट्रेन सुरू हो गई. गपकून तिकीट काढून टाकलो तिची. पण ही ट्रेन 18 ते 19 तास लावती, ज्यामुळे आपला एक पूर्ण दिवस प्रवासात जातो. या ट्रेन मध्ये आम्ही 1:15 ला बसल्या होत्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी पोहोचल्या 6 वाजता रात्री. जर तुम्ही या ट्रेननं चालल्या तर डायरेक्ट खंडवाला उतरा. तिथून ओंकारेश्वर जवळ पडेल तुम्हाला. ओंकारेश्वर करून तुम्ही उज्जैनला जाऊ शकता. डायरेक्ट जर उज्जैनला चालल्या या ट्रेननं टाइम तुम्हाला खूप जास्त लागला. त्या टाइमला माझ्या दिमागात हे आलं नव्हतं, कारण महाकाल का बुलावा जो आहे, म्हणून आम्ही थेट गेलो उज्जैनला. चूक आम्ही करतच राहतात. चुका करू आम्हाला सवय झाली, म्हणून काय टेन्शन नाही, काय नाही. Some time later. आता आम्हाला हॉटेल बघायचं. 600 रुपये फक्त. बघा भाऊ, रूम बरी आहे, ठीक आहे. एसी आहे, पण एसी आपण यूज करणार. थंडी इकडे लय भारी बाबा माहीजन. आपल्या इकडे छाट थंडी नाही, पण इकडे थंडी खतरनाक आहे. तर सिंपली सांगायची गोष्ट की किती म्हणलं तरी 700 ना. आपल्याला किती दिले आपण त्याला? बार्गेन करावं लागतंय माय.
100 रुपये वाचवा लागतात आणि ते फालतू खाण्यामध्ये 150 रुपये घालावं लागतात. तर ट्रेन मध्ये 600 रुपयाला आले इथं आम्हाला भेटले. ते डायरेक्ट करून टाकल्या. आता फ्रेश होता मस्त आणि काय नाही मग आता आराम. बाकी थोडं फिरूता बाहेर बघूता, खावा पिवा लागतं जरा, झोपूता आणि सकाळी उठून दर्शन लेंगे महाकाल के. नमः पार्वती पते हर हर महादेव. छावा गोडे मी रबडी पहिल्यांदा खायलो. तू हॅलो आपल्या इकडं अशी भेटून नाही. लय भारी लागाले भाऊ. 10 out of 10. हे आहे भारत माता मंदिर आणि उद्या आहे 26 जानेवारी. भारत माता की जय. आम्ही चालले आता महाकाल कॉरिडॉर बघायला. तर या मंदिराच्या पाठीमागी आम्हालाही माहित नाही, पण आम्ही विचारत चालल्या. मंत्रमुग्ध झाल्या असं वाटायले. खरंच स्वर्गामध्ये आलो काय. कसं डिटेल दगडाचं भाऊ. डिटेल मजा आ गया. मस्ट विजिट असं म्हणू लागलो मी. बघायचंय महाकाल कॉरिडॉर तर रात्रीच बघा. दिवसा काय तेवढे मजा येणार नाही, पण रात्री एकदम झगमग मजा आला. मजा छपरी निपाने बी येतात ना जे करून फोटो काढतात कुठे बी, ते त्याच्यासाठी. The next day. जय महाकाल. सकाळचे वाजलेत 7 आणि थंडी तर भाऊ इकडे खतरनाक आहे. आता आम्ही चल्या महाकाल को मिलने जा रहे पहली बार. जो पास है वो मेरा, बाकी सब मोह का फेरा. लेट्स गो. पहिल्यांदाच उज्जैनला आलो आणि पहिल्यांदाच महाकालचे दर्शन घ्यायला जाणार आहे. देवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला जातो आणि व्हिडिओ करून. पण तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघत आहात, तुम्हाला पण महाकालचे दर्शन झालेच पाहिजे. बस जो भी ये व्लॉग देख रहा महाकाल उनको खुश रखे. बाकी दुख दर्द पीड़ा इट्स पार्ट ऑफ लाइफ. जो भी हो रहा महाकाल की कृपा से सही हो रहा, क्योंकि महाकाल परीक्षा भी कठिन देते हैं और हारने भी नहीं देते. है विश्वास, क्योंकि मैं हूँ शिव का दास. जो यहाँ तक लाए हैं वो आगे भी लेके जाएंगे. फक्त मेहनत करत जा आणि स्क्रिप्ट फक्त त्यालाच माहिती आहे. कसं वाटाले? सक्सेस वाटले. लय भारी.
मन तृप्त झाला, रिलॅक्सच झालं भाऊ. मधातून बाहेर आले की महाकाल की दर्शन पहिली बार. ते चुका होत राहतात पण भाऊ मजा आली, रिलॅक्स झालं एकदम. जय महाकाल. जय श्री महाकाल. मी इथं डील करालो आणि आवड्या तिथे डील करायला. मला आहे ना 500 म्हणले भाऊ. काल भैरव जो दारू पीते करते हाँ उनको छोड़ने के लिए, त्यागने के लिए चढ़ाई जाती है. जैसे आज से आपको समर्पित कर दी. समर्पित कर दी. हाँ समर्पित कर दी वाला काम. लेकिन आजकल क्या उल्टा हो गया. समर्पित कर रहे हैं, साथ में लेके जा रहे हैं और पी रहे आओ. लय लय माधुरी लोक तरी व्हायला. आज दारू नहीं मिलेगा ना यार. क्या आज दारू नहीं मिलेगा ना. आज 26 जानेवारी आहे. काल भैरव कोणते सेनापती थे ना. महाकाल के सेनापती. हा तर काल भैरव महाकाल के सेनापती आहेत असा भाऊ सांगायला. आपला मस्त गाडी करायला माझं भाषामध्ये सक्सेस आहे. डोक्याला चढलाय त्याच्या. काल भैरव मंदिरला लवकर या. आम्हाला 1.5 तास लागला. बाकी आता दर्शन करून बाहेर आले आणि काळा दोरा बांधला. आणि हे दोरा नितीन भाऊसाठी घेतला. नितीन भाऊने सांगला होता तिथे दोरा बांधायचा आणि घ्यायचा. घेतला. आता पुढी ऑटोवाला ओळखूत पहिले. तो अभी आपण कहाँ पे जा रहे. अभी अपन मंगलगिरी चल के संदीपनी चलेंगे. सुख शांतीसाठी हे सगळं आणि त्याची जास्त आपल्याला गरज आहे म्हणून हे बनतंय. 251 रुपयाचं हे पूर्ण देतात. फुलं चढवायचे मग आता हे घेऊन घरला घेऊन जायचं. मला घातलो आणि ते असं आपल्याला माहित नाही तरी आपण करायला. पहिली वेळेस आला तर सगळं करायचं. काय व्हायले पैसेच जाणार दुसरं काय. मनाला शांती तरी भेटती. हा दोस्त त्याला मराठी समजणार. बाकी आता याच्यानंतर एक लास्ट आश्रम आणि मग आपली टूर खतम. असं म्हणतात की हे की नाही तुमची कलाच तुम्हाला जगणं शिकली. आता एक कला शिकलो तर मला मग जगणं कळाले काय जगायचं आणि काय नाही. त्यानं तर 64 कला शिकल्यात. पुऱ्या जगाला हे शिकवायला माणूस बघ. ते बी लिहून लई येतात. डान्स बी आहे आणि हे ऍक्टिंग बी आहे. आपल्याला माहित नाही तेवढ्या कला हातारे भाई. 64 कला. किती शिकल्यात तुम्ही. किती शिकल्या. हा पहिलीची भुक्का नाही भागत. माझा विचार मला खात गेला. पावले अवघड आहे. वादन श्री कृष्ण द्वारा सीखी गई 64 कला. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते चला. हे आता ते 64 कला आता शिकवलेली आहे का ही. हा हे सगळ्या 64 कला दाखवायला. हा हातीनं बनलंय बघा. म्हणजे आता जुन्या काळामधल्या सारखाच त्या टाईप जुन्या काळामधले जसे घर राहतं तसेच याला रूप द्यायचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे त्यांचा चांगलाच. चार ते 5 मंदिराची ट्रिप होती आपली. सक्सेस झाली. तर आता जिथून आपल्याला यानं घेतलं तिथं आपल्याला वापस नेऊन सोडेल. जिथून सुरू केलं तर तिथंच आपली एंड झाली ट्रिप. आणि हा व्लॉग बी एंड करायचा वेळ आला मित्रांनो. तर उज्जैनचे दर्शन करून आम्ही निघालो ओंकारेश्वरला. आणि पुढचा येणारा व्लॉग हा ओंकारेश्वरचा असेल तर ते पण बघायला विसरू नका. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.